रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन तुम्ही एका गुहेमध्ये आहात. गुहेमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्या दगडांमधनं पाणी झिरपून झिरपून थेंब थेंब असं खाली पडतंय. हजारो वर्षांपासून ते पाणी तसंच पडत असल्यामुळे त्या गुहेच्या भिंतींवर सुद्धा, दगडी भिंतींवर सुद्धा त्या पाणी पडण्याच्या अशा खुणा निर्माण झालेल्या आहेत. वरून जिथून थेंब पडतो जमिनीवर त्या थेंबाच्या ठिकाणी खड्डे तयार झालेले आहेत. आणि तुम्ही आपल्या नगरमध्येच आहात. आज आपण जाणार आहोत दर्याबाई वेल्हाबाई मंदिरामध्ये. नगर जिल्ह्यामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला निसर्ग आश्चर्यचकित करून सोडतो. आणि आपल्या सह्याद्रीमध्ये, आपल्या गर्भगिरीमध्ये ही ठिकाणं आपल्याला आढळतात. आज आपण चाललेलो आहोत दर्याबाई वेल्हाबाई मंदिरामध्ये, जे आहे पारनेर तालुक्यात. जेव्हा आपण नगरमधनं नगर कल्याण रोडने प्रवास करायला सुरुवात करतो, खरं तर तो रोडच खूप सुंदर आहे आणि तो आपल्याला पोहोचवतो पारनेर तालुक्यामध्ये. आपण पोहोचतो कान्हूर पठाराजवळ. तिथे टाकळी ढोकेश्वर हे सुद्धा ऐतिहासिक ठिकाण आहे. तिथून आपण दर्याबाई या गावामध्ये जातो. आणि जेव्हा तुम्ही या गावामध्ये जाता तेव्हा गाव सोडल्यानंतर खाली दरीमध्ये आपल्याला जायचं आहे हे आपल्याला लक्षात येतं. एका विशिष्ट ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची गाडी पार्क करता आणि तिथून तुमचा प्रवास सुरू होतो या मंदिराच्या दिशेने जाण्याचा. देवीचं नाव दर्याबाई काय हे तुम्हाला लगेच लक्षात येतं, कारण एका दरीमध्येच हे मंदिर आहे. आणि नुसतं तुम्ही एकटे चालत नसता, तुमच्या सोबत असतात अनेक अशी माकडं. मला आठवतंय लहानपणी मी माझ्या फॅमिलीसोबत इथे गेलेलो असताना माझ्या आईच्या पर्समधनं त्या माकडांनी अनेक चॉकलेट्स वगैरे बाहेर काढले होते आणि मग ती पर्स परत घेतली होती. त्यांनी बाकी दुसरं काहीच सामान घेतलं नाही, फक्त खाण्याच्या वस्तू घेतल्या होत्या. आणि त्याच्यामुळे लक्षात आलं की जेव्हा जेव्हा आपण दर्याबाई मंदिरामध्ये जाऊ तेव्हा या माकडांसाठी काही ना काही खायला घेऊन जावं. तर हे नेहमी मी करत असतो. तुम्ही शेंगदाणे असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील या माकडांसाठी घेऊन जाऊ शकता आणि ही माकडं आनंदाने त्या गोष्टी खातात. या परिसरातली माकडं याच मंदिरावर अवलंबून आहेत. सध्याच्या काळामध्ये तुम्हाला एकदम छान अशा बांधलेल्या पायऱ्या आढळतात. पूर्वीच्या काळी इथे फक्त एक दरी होती. पायऱ्यांनी तुम्ही खाली जाता आणि तुम्ही चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असता. एका दरीमध्ये आपण आहोत हा अहसास तुम्हाला तिथे होतो. समोर तुम्हाला एक छोटीशी अशी गुहा दिसते. त्याला छोटंसंच असं दार आहे आणि त्या दाराच्या आत लिहिलेलं आहे श्री दर्याबाई आणि वेल्हाबाई मंदिर. तुम्ही तिथे जाता, आत संपूर्ण अंधार असतो. सध्याच्या काळामध्ये काही वेळासाठी तिथे लाईटसुद्धा लावले जातात, पण लहानपणी मी जेव्हा जायचो ना तेव्हा तिथे अजिबात लाईट्स नव्हते, एकदम अंधार असायचा. तर तुम्ही आत शिरलात की तुम्हाला जाणीव होते की आपण निसर्गाच्या एका चमत्कारामध्ये आलेलो आहोत. जेव्हा तुम्ही आसपास बघता तेव्हा तुमच्या डोक्यापासून फुटभर अंतरावर वर ते दगडी छत असतं गुहेमधलं आणि तिथनं थेंब थेंब पडत पडत खाली जमिनीवर छोटे छोटे खड्डे तयार झालेत. तेच थेंब झिरपून भिंतींमध्ये लवणस्तंभ तयार झालेत आणि ही एक निसर्गाची एक वेगळीच कलाकृती आहे हे तुमच्या लगेच लक्षात यायला लागतं. तुम्ही दर्याबाईचं दर्शन घेता, तिथे डोकं टेकता आणि तुम्ही जाता त्याच गुहेतनं शेजारच्या गुहेमध्ये. तिथे आहे वेल्हाबाईचं मंदिर. या मंदिरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने लवणस्तंभ तयार झालेले आपल्याला आढळतात. तिथेच झिरपून झिरपून एकदम प्युअर असं पाणी तुम्ही पिऊही शकता. लहानपणापासून मला ते पाणी प्यायला खूप आवडतं. उन्हाळ्यात जरी गेलात ना तरी ते गार असं थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता आणि तो अनुभव नक्कीच घ्यायला पाहिजे. तुम्ही तिथे पाहता तर तिथे एक महादेवाची पिंडसुद्धा तुम्हाला दिसते. एक वेगळंच डिवाईन वातावरण असतं, अतिशय शांतता असते. फार गर्दी या मंदिरामध्ये नसते जर तुम्ही जत्रेच्या दिवशी वगैरे नाही गेलात तर. त्याच्यामुळे तुम्ही जर नगरच्या आसपास असाल, इवन पुण्याच्या आसपास असाल तर जर वेळ मिळाला एखाद्या दिवशी सुट्टी काढून म्हणा किंवा सुट्टी असेल तर या दर्याबाई मंदिरामध्ये नक्की या. काहीतरी वेगळा अनुभव तुम्हाला घेता येईल. हे लवणस्तंभ अनुभवता येतील आणि आज काहीतरी स्पेशल आपण पाहिलं आणि देवीचा आशीर्वाद घेतला ही जाणीव तुम्हाला नक्की होईल. फक्त जाताना तिथल्या माकडांसाठी काहीतरी खायला नक्कीच घेऊन जा. RJ शौनक सायनिंग ऑफ.
रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ आर जे शौनक.